नमस्कार मित्रांनो, टी मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. भारताच्या आध्यात्मिक वर्षात जगन्नाथपुरी मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण सध्या जगन्नाथपुरीशी संबंधित काही अशा भविष्यवाण्या समोर येत आहेत, ज्या ऐकून संपूर्ण जग थक्क झाले आहे. ओडिशातील महान संत अच्युतानंद दास यांनी 600 वर्षांपूर्वी लिहिलेल्या भविष्य मालिका या ग्रंथात 2025 आणि 2026 या वर्षाबद्दल अत्यंत धक्कादायक आणि गंभीर संकेत दिले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आगामी 2 वर्षात जगन्नाथपुरी आणि पर्यायाने जगावर कोणते संकट येणार आहे आणि कलियुगाच्या अंताचे ते 10 संकेत कोणते आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भाग 1, भविष्य मालिका आणि जगन्नाथपुरीचे नाते. जगन्नाथपुरी हे केवळ एक मंदिर नसून हे जगाच्या भविष्याचे केंद्र मानले जाते. संत अच्युतानंद दास यांनी लिहून ठेवले आहे की जेव्हा जगावर मोठे संकट येईल तेव्हा त्याची पहिली चिन्हे जगन्नाथ मंदिरात दिसून लागतील. 2025 हे वर्ष अशा बदलांची सुरुवात मानले जात आहे. भविष्य मालिकेत स्पष्टपणे नमूद केले आहे की कलियुगाच्या शेवटच्या चरणात निसर्ग आपले रौद्र रूप धारण करेल. विभाग 2 2025 मधील महत्त्वाचे संकेत आणि भविष्यवाणी. 2025 बद्दल अनेक खळबळजनक दावे केले जात आहे. 1. समुद्राची पातळी वाढणे. समुद्र जगन्नाथ मंदिराच्या दिशेने सरकू लागेल. कलियुगाच्या अंताच्या वेळी समुद्र 22 पायऱ्यांपर्यंत येईल असे म्हटले जाते. 2025 मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2. नैसर्गिक आपत्ती. 2025 मध्ये भीषण चक्रीवादळे, भूकंप आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचे संकेत आहे. विशेषतः ओडिशा आणि भारताच्या किनारपट्टीच्या भागाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. 3. मंदिरातील अपशकुन. मंदिराच्या नीळचक्रावर घिगाड बसणे किंवा ध्वज फाटणे यासारख्या घटनांना अशुभ मानले जाते. 2025 मध्ये अशा काही घटना घडतील ज्या जगाला सावध करतील. विभाग 3 2026 महाविनाशाची ही परिवर्तनाची वेळ. 2026 हे वर्ष 2025 पेक्षाही अधिक निर्णायक असेल असे ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात. एक ग्रह स्थिती आणि युद्ध. 2026 मध्ये शनी आणि राहूची स्थिती काहीशी तणावपूर्वक असणार आहे. भविष्य मालिकेनुसार याच काळात तिसऱ्या महायुद्धाचे ढग गडद होऊ शकतात. अनेक देशांमध्ये अंतर्गत कलह वाढतील. 2. नवीन रोगांचा प्रादुर्भाव. कोरोनानंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा अज्ञात आजार किंवा महामारीचे संकट जगावर येऊ शकते, ज्याचा सामना करणे वैद्यकीय शास्त्रालाही कठीण जाईल. 3. युग परिवर्तनाची सुरुवात. 2026 हे वर्ष संधी प्रकाश काळ असेल, म्हणजे अनिष्ट प्रथांचा नाश होऊन एका नवीन युगाची, सत्ययुगाची पायाभरणी होण्यास सुरुवात होईल. विभाग 5 जगन्नाथ मंदिरातील 10 मोठे संकेत. भविष्य मालिकेत कलियुग संपण्यापूर्वी 10 प्रमुख संकेत दिले आहे, जे 2025 ते 2026 दरम्यान पूर्ण होताना दिसू शकतात. मंदिराच्या कळसावरील दगड खाली पडणे. मंदिरातील ध्वज वारंवार बदलणे किंवा तो चुकीच्या दिशेने उडणे. जगन्नाथाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येणे. असे मानले जाते की जेव्हा देव दुःखी असतो तेव्हा असे घडते. कलियुगातील शेवटचा राजा गादीवर असणे. सध्याचे पुरीचे राजा हे 19वे राजा आहे आणि त्यांना पुत्र नाही, हे या भविष्यवाणीशी जोडले जाते. भक्तांच्या श्रद्धेत
घट होणे आणि अधर्माचा विजय होणे. विभाग 5 2025 आणि 2026 मधील जगन्नाथपुरीचे उत्सव. भविष्यवाणी सोबतच भक्तांसाठी या 2 वर्षातील रथयात्रेच्या तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 2025 ची रथयात्रा 27 जून 2026 रोजी सुरू होईल. हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असेल. 2026 ची रथयात्रा 16 जुलै 2026 रोजी होईल. या काळात ग्रहांची स्थिती अशी असेल की भक्तांनी नामस्मरण करणे अधिक फलदायी ठरेल. मित्रांनो, या भविष्यवाणी आपल्याला घाबरवण्यासाठी नसून सावध करण्यासाठी आहे. संत म्हणतात की जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा निसर्ग आणि ईश्वर हस्तक्षेप करतात. भविष्य मालिका सांगते की जे लोक सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालतील त्यांचे रक्षण स्वतः भगवान जगन्नाथ करतील. त्यामुळे 2026 या वर्षात स्वतःला आध्यात्मिकरित्या प्रबल करा. तुम्हाला काय वाटते, जगन्नाथपुरीमध्ये घडणाऱ्या या घटना खरोखरच कलियुगाच्या अंताचा इशारा आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जगन्नाथ.